आपल्याला ताबडतोब निघायला हवं. नाही नाही, आपण जायची गरज नाहीये. विक्रम स्वतःच येतोय घरी. काय? हो, तेच सांगत होता तो. म्हणाला काळजी करू नका, मी येतोच आहे घरी. पण ते कुठे आहेत? आणि तो ते काहीच बोलला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला की मी सुखरूप आहे आणि मी घरी येतो. मी आलेच. हा, जरा 1 मिनिट. आई बाबांना सांगून येते विक्रम सुखरूप आहे. आलेच. अहो, किती वेळ अशा फेऱ्या मारणार आहात तुम्ही? पडा थोडा वेळ. तब्येत बरी नाही ना तुमची? मला काही झालेलं नाहीये. मगाशी मी सांगितलंय तुला, देवीला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. अगं, हे बाहेर काय गडबड आहे? मयंक कशासाठी आलाय? बाबा, तुम्ही पॅनिक होऊ नका. पॅनिक होऊ नका वगैरे सगळं ठीक आहे, पण जे काही घडतंय ते आम्हाला कळायला हवं का नको? हो, तो आनंद विक्रमला गन पॉइंटवर स्वतःच्या बरोबर घेऊन गेला. मग आता? विक्रमचा फोन आला होता. तो सुखरूप आहे. कुठे आहे तो? ते तो फोन करून. एक सेकंड. हॅलो. हा विक्रम, कुठे आहेस तू? गोराई. हो हो, मी येते. मी एकटीच येते. ओके, आले. ओके, आलेस. मयंक, तू मी चहा टाकते सगळ्यांसाठी. आता मध्ये गाडीची किल्ली घेऊन चहा करायला चाललीस? विक्रम कुठे? चल, मी येतो बरोबर. त्यांनी सांगितलं की एकटीच आहे. मित्र आहे मी, पोलीस नव्हे. अरे पण तू आलास तर इथे घाडगेंना संशय येईल ना. काकू, गाडग्यांसाठी चहा करा. विक्रम. मयंक. विक्रम. 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 विक्रम, विक्रम, काय झालं? काय केलं त्याने तुला? अनन्याचा मी जीव घेतला. हो माय गॉड. हॅलो. काय? विक्रम, देवी घरी परत आली. बाबा, ती सुखरूप आहे ना? तिला काय? हो, विक्रम आहे इथे. आम्ही लगेच येतोय, लगेच घरी परत येतोय आम्ही. हॅलो. देवी, 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 कशी आहेस तू? बाळा, तुला काही झालं तर नाही ना? मला काय होणार? मामा, मी ना शाणे मुलासारखे हातपाय धुतले. तू माझी शहाणी मुलगीच आहेस. 20 मिनिटापूर्वी दरवाजाची बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडला. दरवाजाबाहेर देवी उभी होती. पण मला मग तुला सोडलं कोणी? आनंद सरांनी. वनासे सर बोलवत आहेत तुम्हाला. जरा बोलायचंय. आलोच मी, आलो. घाडगे साहेब, देवी परत आली. हो, कळलं मला एक कळलं नाही, पण मिसेस वनारसे मध्येच कुठे निघून गेलं? मी तिथून येत होतो. कुठून? ऍक्च्युली म्हणजे मलाही कळलं नाही. त्यांनी मला रस्त्याच्या मध्यभागी कुठेतरी सोडलं. खूप चालल्यानंतर मला लक्षात आलं की मी घोडबंदरच्या जवळ कुठेतरी आहे. मग मी नैनाला फोन करून बोलवलं. पण तुम्हाला आणायला मिसेस वनारसे पुढच्या दाराने जाऊ शकले असते ना. त्या मागच्या दाराकडे का गेल्या? ऍक्च्युली नैनाची गाडी मागच्या बाजूला पार्क असते. असं? मला सांगा, हा थोडा अँटी क्लायमॅक्स नाही वाटत आहे? म्हणजे एवढा सगळा उपद्व्याप करून मग त्यांनी साधलं काय? मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. माझी मुलगी परत आली आहे, माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे. हो येस, आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपली देवी परत आली. विक्रम, इतके दिवस मी प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला देवाकडे जी प्रार्थना करत होते, देवाने ऐकलं माझं. आपली देवी सुखरूप परत आली.
त्याची किंमत अनन्या. पण पण का विक्रम? अनन्या अनन्या का? तिचा या सगळ्याशी काय संबंध? आजोबा काहीतरी बोला ना, असे का बघताय? अरे काही नाही ग, इतक्या दिवसांनी तू आम्हाला दिसतेस. तू इथे नव्हतीस ना, तेव्हा आम्हाला काय त्रास झालाय कल्पना आहे का तुला? हो ना. आजोबा तुम्ही असे रडताय का? आजी अगं रडत नाहीये ते. तू इतके दिवसांनी दिसलीस ना म्हणून डोळे भरून आलेत त्यांचे. चल विक्रम, मी निघतो आता. कसलाही विचार करू नकोस, शांतपणे झोप. जे काय झाले त्याबद्दल आपण उद्या सकाळी बोलूयात. कसं शांत झोपू आता? माझ्या हातून अनन्याचा खून झालाय. अरे तू खून केलेला नाहीयेस, तुझ्याकडून करवण्यात आलेलं आहे. विक्रम तुझ्या गाडीचं काय? अशा गाडी कुठे असणार? तिथे बंगल्याच्याच आसपास कुठेतरी. मग पोलीस तिकडे पोहोचले तर त्यांना माझी गाडी तिकडे सापडेल. आणि मग गाडी काय म्हणाला? नक्की काय झालं तर विचारत होते. तू काही सांगितलं नाहीस ना त्यांना? बघ तू आता शांतपणे झोप, कसलाही विचार करू नकोस. आपण उद्या सकाळी बोलूयात. आणि अगदीच गरज जर पडली तर आपण गाडगेला पण विश्वासात घेऊ. आम्ही येतो.